नमस्कार भावी शिक्षक मित्रांनो, शिक्षक भरती गाईड या आपल्या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे सर्वांचे मनापासून स्वागत आहे. तुम्ही सर्वजण TET परीक्षेची तयारी करत आहात आणि या परीक्षेत बालमानसशास्त्र व अध्यापनशास्त्र हा असा विषय आहे जो तुम्हाला परीक्षेत पैकीच्या पैकी गुण मिळवून देऊ शकतो. पण बऱ्याचदा विद्यार्थ्यांना व्याख्या, सिद्धांत आणि मानसशास्त्रज्ञांची नावे लक्षात ठेवणे कठीण जाते. म्हणूनच आजच्या या विशेष व्हिडिओमध्ये आम्ही तुमच्यासाठी घेऊन आलो आहोत मानसशास्त्राचे 100 अतिसंभाव्य प्रश्न. हे प्रश्न आम्ही केवळ उत्तरे सांगून सोडवणार नाही, तर प्रत्येक प्रश्नामागची संकल्पना, त्याचे सविस्तर स्पष्टीकरण पाहणार आहोत, जेणेकरून परीक्षेमध्ये प्रश्न कसाही फिरून विचारला गेला तरी तुमचे उत्तर चुकणार नाही. चला तर मग वेळ न घालवता वळूया आपल्या पहिल्या प्रश्नाकडे. मानसशास्त्र म्हणजे वर्तनाचे शास्त्र अशी व्याख्या खालीलपैकी कोणी केली? पर्याय आहेत वुडवर्थ, J.B. वॅटसन, मॅकड्युगल, विल्यम जेम्स. तर उत्तर आहे J.B. वॅटसन. तर सुरुवातीला मानसशास्त्राला आत्म्याचे किंवा मनाचे शास्त्र मानले जात होते, परंतु आत्मा आणि मन या अमूर्त गोष्टी असल्याने त्याचे प्रयोगशाळेत निरीक्षण करता येत नव्हते. J.B. वॅटसन यांनी 20व्या शतकाच्या सुरुवातीला वर्तनवाद मांडला आणि मानसशास्त्राला मानवी वर्तनाचा अभ्यास करणारे वस्तुनिष्ठ शास्त्र बनवले. पुढचा प्रश्न आहे, कोणती वाढ व विकासाची अवस्था वादळाची आणि तणावाची अवस्था म्हणून ओळखली जाते? पर्याय आहेत शैशवावस्था, बाल्यावस्था, किशोरावस्था, प्रौढावस्था. तर उत्तर आहे किशोरावस्था म्हणजे कुमारावस्था. वादळाची आणि तणावाची अवस्था किशोरावस्था आणि कुमारावस्था. मानसशास्त्रज्ञ स्टॅनले हॉल यांनी या अवस्थेला वादळ आणि तणावाची अवस्था म्हटले आहे. या काळात मुलांमध्ये मोठ्या प्रमाणावर शारीरिक, मानसिक आणि संप्रेरकीय बदल होत असतात. त्यामुळे त्यांच्या भावना तीव्र असतात आणि त्यांच्या मनात मानसिक द्वंद्व निर्माण होत असते. म्हणून किशोरावस्था, कुमारावस्थेला वादळाची आणि तणावाची अवस्था म्हटले आहे. पुढचा प्रश्न आहे, जीन पियाजे यांच्या मते अमूर्त विचार करण्याची क्षमता बालकामध्ये कोणत्या अवस्थेत विकसित होते? वेदनकारक अवस्था, क्रियापूर्व अवस्था, मूर्त क्रियात्मक अवस्था, आकारिक क्रियात्मक अवस्था. उत्तर आहे आकारिक क्रियात्मक अवस्था. जीन पियाजे यांनी बोधात्मक विकासाच्या 4 अवस्था सांगितल्या आहेत. त्यापैकी चौथी अवस्था म्हणजे आकारिक क्रियात्मक अवस्था. या वयात मुले समोर वस्तू नसतानाही अमूर्त विचार करू शकतात, तर्क लावू शकतात आणि गृहीतके मांडू शकतात. पुढचा प्रश्न आहे, अभिजात अभिसंधान उपपत्ती कोणी मांडली? B.F. स्किनर, इव्हान पावलॉव, E.L. थॉर्नडाईक, कोहलर. तर उत्तर आहे इव्हान पावलॉव. रशियन शास्त्रज्ञ इव्हान पावलॉव यांनी कुत्र्यावर प्रयोग करून हा सिद्धांत मांडला. नैसर्गिक उद्दीपक म्हणजे अन्न आणि कृत्रिम उद्दीपक म्हणजे घंटेचा आवाज यांची वारंवार सांगड घातल्यास कृत्रिम उद्दीपकालाही नैसर्गिक प्रतिसाद म्हणजेच लागळणे मिळते. यालाच अभिजात अभिसंधान म्हणतात. थॉर्नडाईक यांनी आपल्या अध्ययनाच्या प्रयोगासाठी कोणत्या प्राण्याचा वापर केला? कुत्रा, माकड, मांजर, चिंपांझी. तर उत्तर आहे मांजर. थॉर्नडाईक यांनी मांजर या प्राण्यावर प्रयोग केला. E.L. थॉर्नडाईक यांनी उपाशी मांजराला एका पेटीमध्ये बंद केले आणि बाहेर मासा ठेवला होता. मांजराने अनेक चुका करत करत शेवटी कळीवर पाय देऊन दरवाजा उघडायला शिकले आणि यावर त्यांनी प्रयत्नप्रमाण उपपत्ती हा सिद्धांत मांडला. पुढचा प्रश्न आहे, बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत कोणी मांडला? पर्याय आहेत अल्फ्रेड बिने, चार्ल्स स्पिअरमन, थर्स्टन, हावर्ड गार्डनर. तर उत्तर आहे चार्ल्स स्पिअरमन. बुद्धिमत्तेचा द्विघटक सिद्धांत चार्ल्स स्पिअरमन यांनी मांडला. त्यांच्या मते बुद्धिमत्तेत 2 घटक असतात. जी फॅक्टर म्हणजे जनरल फॅक्टर हा सामान्य घटक असून तो जन्मजात असतो आणि S फॅक्टर जो स्पेसिफिक फॅक्टर आहे हा विशिष्ट घटक असून तो सराव किंवा शिक्षणाने मिळवला जातो. उदाहरणार्थ संगीत, क्रीडा, कौशल्य. द्विघटक सिद्धांत स्पिअरमन. पुढचा प्रश्न आहे, मर्मदृष्टीमूलक अध्ययन या सिद्धांताशी कोणाचे नाव जोडले गेले आहे? मर्मदृष्टीमूलक अध्ययन. ऑप्शन आहेत कोहलर, स्किनर, पावलॉव, वॉटसन. तर उत्तर आहे कोहलर. मर्मदृष्टीमूलक अध्ययन कोहलर.
कोहलर यांनी सुलतान नावाच्या चिंपांझीवर प्रयोग केला. परिस्थितीचे सर्व बाजूने निरीक्षण करून अचानक समस्येचे निराकरण सुचणे आणि मर्मदृष्टी यात केवळ प्रयत्न प्रमाद नसून बुद्धीचा वापर महत्त्वाचा आहे, असे त्यांनी म्हटले आहे. बालकाच्या विकासावर कोणत्या घटकाचा सर्वाधिक प्रभाव पडतो? अनुवंश, परिसर. अनुवंश आणि परिसर या दोन्हीची आंतरक्रिया, केवळ शाळा. तर उत्तर आहे अनुवंश आणि परिसर या दोन्हीची आंतरक्रिया. बालकाचा विकास हा केवळ अनुवंश म्हणजे आईवडिलांकडून मिळणारे गुण किंवा केवळ परिसर म्हणजे आजूबाजूचे वातावरण यावर ठरत नाही, तर या दोन्ही घटकांच्या परस्पर आंतरक्रियेचा परिणाम म्हणजेच बालकाचा झालेला विकास असतो. साधक अभिसंधान हा सिद्धांत कोणी विकसित केला? पावलॉव, स्किनर, पियाजे, वायगॉटस्की. तर उत्तर आहे स्किनर. स्किनर यांनी उंदीर आणि कबुतरांवर प्रयोग केले. त्यांच्या मते प्राण्याला किंवा माणसाला त्याच्या कृतीनंतर मिळणारे पुनर्बलन, शिक्षा किंवा बक्षीस हे त्याच्या अध्ययनाला गती देते. यात आधी क्रिया घडते आणि मग अभिसंधान होते. साधक अभिसंधान, B.F. स्किनर. पुढचा प्रश्न आहे, बुद्ध्यांक काढण्याचे अचूक सूत्र खालीलपैकी कोणते आहे? मानसिक वय, शारीरिक वय, शारीरिक वय मानसिक वय, मानसिक वय प्लस शारीरिक वय की मानसिक वय शारीरिक वय. तर उत्तर आहे मानसिक वय छेद शारीरिक वय गुणुले 100 हे आहे बुद्ध्यांक काढण्याचे बरोबर सूत्र. बुद्ध्यांक मोजण्याचे सूत्र स्टर्न यांनी सुचवले आणि टर्मन यांनी ते पूर्ण केले. यामुळे बालकाची बौद्धिक पातळी समजते. सामाजिक सांस्कृतिक सिद्धांत ही थेरी कोणी मांडली? तर जीन पियाजे, लेव वायगॉटस्की, लॉरेन्स कोहलबर्ग, जेरॉम ब्रुनर. तर उत्तर आहे लेव वायगॉटस्की. वायगॉटस्की यांच्या मते बालकाच्या विकासात समाज, संस्कृती आणि भाषा यांची भूमिका अत्यंत महत्त्वाची असते. मुले मोठ्यांच्या किंवा अधिक ज्ञान असणाऱ्यांच्या मदतीने अधिक चांगल्या प्रकारे शिकतात. बालकाच्या मानसिक विकासाची गती कोणत्या वयात सर्वात जास्त असते? 6 ते 12 वर्ष, जन्म ते 5 वर्ष, 12 ते 18 वर्ष की 18 ते 25 वर्ष. बालकाच्या मानसिक विकासाची गती जन्म ते 5 वर्ष या वयामध्ये सर्वात जास्त असते. मानवी मेंदूचा 90% विकास वयाच्या 6 वर्ष वयापर्यंत पूर्ण होतो आणि या पूर्व बाल्यावस्थेत मूल आजूबाजूच्या गोष्टी अतिशय वेगाने आत्मसात करते. म्हणून या काळात मानसिक विकासाचा वेग सर्वाधिक असतो. बहुविध बुद्धिमत्ता सिद्धांत ही थेरी कोणी मांडली? टर्मन, स्पियरमन, हावर्ड गार्डनर, स्टर्नबर्ग. तर उत्तर आहे हावर्ड गार्डनर. गार्डनर यांच्या मते बुद्धिमत्ता ही एकच नसून तिचे वेगवेगळे प्रकार असतात. त्यांनी एकूण 8 ते 9 प्रकारच्या बुद्धिमत्ता सांगितल्या आहेत. संगीत बुद्धिमत्ता, शारीरिक गत्यात्मक बुद्धिमत्ता, भाषिक बुद्धिमत्ता अशा विविध बुद्धिमत्ता त्यांनी सांगितल्या आहेत. बहुविध बुद्धिमत्ता हावर्ड गार्डनर. नैतिक विकासाची उपपत्ती कोणी मांडली? उत्तर आहे पर्याय आहेत लॉरेन्स कोहलबर्ग, एरिक एरिक्सन, सिगमंड फ्राईड, जीन पियाजे. उत्तर आहे लॉरेन्स कोहलबर्ग. कोहलबर्ग यांनी बालकांसमोर नैतिक अडचणी मांडून त्यांच्या विचारांचा अभ्यास केला आणि नैतिक विकासाचे 3 स्तर आणि 6 अवस्था सांगितल्या, ज्यातून मूल योग्य आणि अयोग्य यातील फरक शिकते. पुढचा प्रश्न आहे, अध्ययन संक्रमणाचा समान घटक सिद्धांत कोणी मांडला? अध्ययन संक्रमणाचा समान घटक सिद्धांत कोणी मांडला? जड, थॉर्नडाईक, बँगले, स्किनर. तर उत्तर आहे थॉर्नडाईक. अध्ययन संक्रमणाचा समान घटक सिद्धांत थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. एका विषयात शिकलेले ज्ञान दुसऱ्या विषयात तेव्हाच उपयोगी पडते जेव्हा दोन्ही विषयात काही समान घटक असतात. उदाहरणार्थ सायकल चालवताना आपण सायकल चालवण्याचा फायदा मोटारसायकल शिकताना होतो, कारण दोन्हीत हँडल आणि बॅलन्स हे 2 घटक समान असतात. कोणती पद्धत मानसशास्त्राची सर्वात प्राचीन आणि आत्मनिष्ठ पद्धत मानली जाते? प्रायोगिक पद्धत, निरीक्षण पद्धत, अंतर्निरीक्षण पद्धत, जीवनवृत्तांत पद्धत की उत्तर आहे अंतर्निरीक्षण पद्धत.
आपल्या मनाच्या आत डोकावून निरीक्षण करणे म्हणजे अंतर्निरीक्षण होय. ही मानसशास्त्राची सर्वात पहिली पद्धत आहे, परंतु यात व्यक्ती खोटे सांगू शकते किंवा स्वतःचे विचार अचूक सांगू शकत नाही, म्हणून ही आत्मनिष्ठ मानली जाते. अध्ययन म्हणजे वर्तनात होणारा कायमस्वरूपी बदल जो अनुभवामुळे घडून येतो. ही व्याख्या कोणी केली आहे? गेट्स, स्किनर, क्रो आणि गिलफोर्ड. तर उत्तर आहे गेट्स. गेट्स यांच्या मते केवळ वाचन करणे म्हणजे अध्ययन नव्हे. जेव्हा अनुभवामुळे आणि शिक्षणामुळे व्यक्तीच्या वर्तनात अनुकूल बदल घडून येतो त्यालाच खरे अध्ययन म्हणतात. मतिमंद बालकांचा बुद्ध्यांक साधारणपणे कितीपेक्षा कमी असतो? 110, 90, 70, 140. उत्तर आहे 70 पेक्षा कमी असतो. सामान्य बालकांचा बुद्ध्यांक 90 ते 110 दरम्यान असतो. ज्या बालकांचा बुद्ध्यांक 70 पेक्षा कमी असतो त्यांना मतिमंद किंवा बौद्धिकदृष्ट्या अक्षम बालक म्हटले जाते. सकारात्मक पुनर्बलनमुळे वर्तनाची वारंवारता काय होते? कमी होते, वाढते, बदलत नाही की नष्ट होते? तर उत्तर आहे सकारात्मक पुनर्बलनामुळे वर्तनाची वारंवारता वाढते. जेव्हा एखाद्या चांगल्या कृत्याबद्दल शाबासकी, बक्षीस, कौतुक दिले जाते तेव्हा ते कृत्य पुन्हा पुन्हा करण्याची इच्छा निर्माण होते. त्यामुळे सकारात्मक पुनर्बलनामुळे वर्तनाची वारंवारता वाढते. अध्ययनाचा प्रयत्नप्रमाद सिद्धांत कोणी मांडला? थॉर्नडाईक, कोहलर, स्किनर, पियाजे. तर उत्तर आहे थॉर्नडाईक. या सिद्धांतानुसार कोणताही सजीव सुरुवातीला अनेक चुका करतो, पण सतत प्रयत्न केल्याने हळूहळू चुकांची संख्या कमी होते आणि अचूकता साध्य करता येते. म्हणून प्रयत्नप्रमाद सिद्धांत थॉर्नडाईक यांनी मांडलेला आहे. प्रकल्प पद्धतीचे जनक खालीलपैकी कोण आहेत? जॉन डुई, किलपॅट्रिक, फ्रोवेल, मॉन्टेसरी. तर उत्तर आहे किलपॅट्रिक. प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक. जॉन डुई यांच्या कृतीद्वारे शिक्षण या विचारावर आधारित किलपॅट्रिक यांनी ही पद्धत शोधली. यात विद्यार्थी प्रत्यक्ष समाजात किंवा वर्गात एखादा प्रकल्प करून स्वतः शिकतात. म्हणून प्रकल्प पद्धतीचे जनक किलपॅट्रिक. बालकांच्या लिहायला शिकण्यापूर्वी त्यांनी चित्रकला शिकवावी असे मत कोणी मांडले? महात्मा गांधी, रवींद्रनाथ टागोर, सर्वपल्ली राधाकृष्णन, सावित्रीबाई फुले. तर उत्तर आहे महात्मा गांधी. महात्मा गांधींच्या मते मूलभूत शिक्षण विचारानुसार बालकांच्या हातांच्या स्नायूंचा विकास होण्यासाठी आणि अक्षरे सुंदर येण्यासाठी त्यांना लिहिण्यापूर्वी चित्र काढायला शिकवले पाहिजे. पुढचा प्रश्न आहे डिस्लेक्सिया हा दोष खालीलपैकी कशाशी संबंधित आहे? वाचन अक्षमता, लेखन अक्षमता, गणितीय अक्षमता, श्रवण अक्षमता. तर उत्तर आहे वाचन अक्षमता. हा एक अध्ययनाचा दोष आहे. यात मुलांना अक्षरे ओळखण्यात, ती जोडण्यात आणि वाचण्यात अडचण येते. अनेकदा मुले बीला डी किंवा ऑजला सॉ असे उलटे वाचतात. म्हणून डिस्लेक्सिया हा वाचनाशी संबंधित दोष आहे. किंडरगार्टन या शिक्षण पद्धतीचे जनक कोण आहेत? मारिया मॉन्टेसरी, फ्रेडरिक फ्रोवेल, जॉन डुई, रुसो. उत्तर आहे फ्रेडरिक फ्रोवेल. तर किंडरगार्टन म्हणजे बालकांचे उद्यान. फ्रोवेल यांच्या मते शाळा ही एक बाग आहे आणि शिक्षक हा एक माळी आहे. लहान मुले लहान रोपे आहेत. मुलांना खेळण्याच्या माध्यमातून आनंददायी शिक्षण देणे हा या पद्धतीचा उद्देश आहे. व्यक्तिमत्व मापनाच्या शाईच्या डागांची चाचणी कोणी तयार केली? हर्मन रोशार्क, मरे, कॅटेल, ऑलपोर्ट. तर उत्तर आहे हर्मन रोशार्क. ही व्यक्तिमत्व मापनाची एक प्रक्षेपणात्मक चाचणी आहे. यात 10 कागदांवर शाईचे वेगवेगळे डाग असतात. ते डाग पाहून व्यक्तीला त्यात काय दिसते यावरून तिच्या सुप्त मनाचा आणि व्यक्तिमत्वाचा अभ्यास केला जातो. तर व्यक्तिमत्व मापनाच्या शाईच्या डागांची चाचणी हर्मन रोशार्क यांनी तयार केली आहे. अशा प्रकारे आज हे 25 प्रश्न आपण पाहिले आहेत. हे प्रश्न TETसाठी अत्यंत महत्त्वाचे आहेत आणि अशाच प्रकारे उपयोजनात्मक प्रश्न पण विचारले जातात आणि असे प्रश्न पण विचारले जातात. हे प्रश्न तुम्हाला TET परीक्षेसाठी नक्कीच उपयोगी येतील असं मला वाटतं. अशाच प्रकारे अतिसंभाव्य प्रश्नांची सिरीज आपण पुढे चालूच ठेवणार आहोत आणि मानसशास्त्र तसेच वेगवेगळ्या विषयांचे पण आपण प्रश्न घेणार आहोत.
तर अधिक माहितीसाठी चॅनलला सबस्क्राईब करा. थँक्यू.